नमस्कार. विनोद. सध्या काही रील्स आणि काही समाज माध्यमातून ज्या प्रकारचे विनोद केले जात आहेत त्यात पांचटपणा, अश्लीलता, एखाद्याच्या देहावरती खालच्या थरात जाऊन केलेली टीका टिप्पणी आणि त्यावर फिदी फिदी हसणं हा विनोद नसून विकृती आहे. टिंगलटवाळी, अचकट विचकट हावभाव आणि खालच्या थरात जाऊन केलेलं अश्लील भाष्य याला विनोद समजणं चुकीचं आहे. पण सध्या तेच घडताना दिसतंय. हे थांबेल का? विनोद म्हणजे विकृती नव्हे, हे समजेल का? विनोद म्हणजे मनाला प्रसन्न आणि आनंदी करणारं एक साधन. विनोदातून मनोरंजन होतं, पोट भरून खळखळून हसणं होतं, शरीर आणि मन हलकं होतं. निखळ विनोद नुसतं हसवत नाही, तर हसवता हसवता एखादी चूकसुद्धा दाखवून देतो. निराशेच्या गर्तेत गेलेला मनुष्य असो किंवा आत्महत्येस प्रवृत्त झालेला गृहस्थ असो, विनोद त्याला जगायला मदत करतो. त्याला उत्साही बनवून धैर्यानं चालू लागण्याचं बळ देतो असा विनोद. सुंदर निखळ विनोद हा जगण्याचा एक अविभाज्य असा भाग आहे. पण सध्या जे घडतंय, काही रील्समधून, समाज माध्यमातून जे घडतंय, ज्या प्रकारचा विनोद म्हणून पुढं आणलं जातं आहे आणि त्यावर काहीजण खूप आनंद घेताना दिसत आहेत, हे चुकीचं आहे. ही विकृती वाढू नये याची काळजी सर्वांनीच घ्यायला पाहिजे. एखाद्या स्त्रीच्या देहाची विटंबना करणं म्हणजे विनोद नव्हे, किंवा त्यावर अश्लील भाष्य करणं म्हणजे विनोद नव्हे, आणि खदखदा हसून त्या स्त्रीला लज्जित करणं किंवा एखाद्या व्यक्तीला काहीतरी बोलून विनोदाच्या नावाखाली त्याला खूप शरमेनं मान खाली घालण्यास लावणं म्हणजे विनोद नव्हे. हे असं घडताना दिसतंय. काही रील्समधून, काही माध्यमातून असं घडताना दिसतंय. हे थांबलं पाहिजे. सुंदर विनोद हा माणसाला आनंदी ठेवतो, तो माणसाला दुखावत नाही, एवढं लक्षात घ्या. धन्यवाद.